मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक चिंतन शिबिर होत आहे. चिंतन शिबिर म्हणण्यापेक्षा एक मेळावा होतो आहे आणि या मेळाव्यामध्ये जो पराभव झालेला आहे राज्यातल्या नगरपरिषदा किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्याचं आत्मपरीक्षण केलं जाणार आहे अशी एक बातमी समोर आलेली आहे. आणि या बातमीमुळे काही गोष्टी माझ्यासमोर उपस्थित झाल्या, म्हणजे काही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झालेले आहेत. ते हे आहेत की मनसे नेमकं आत्मचिंतन करणार आहे, म्हणजे नेमकं काय करणार आहे. एक दिवसाचा मेळावा घेऊन राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील, ते त्यांचं जे काय म्हणणं असेल ते मांडतील, त्यांच्या दृष्टीने जी काय पराभवाची कारणं असतील ते सांगतील का कार्यकर्त्यांकडून काही ऐकून घेतील, पदाधिकाऱ्यांकडून काही ऐकून घेतील आणि मग त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील. आपल्याला आत्ताच्या घडीला माहिती नाही. हा मेळावा व्हावा लागेल. या मेळाव्यामध्ये जे काही समोर येईल किंवा जी काय बातमी समोर येईल किंवा जे काय समोर घडेल त्यावरूनच आपण पुढचा अंदाज बांधू शकतो. मात्र हे आत्मपरीक्षण करण्याची खरंच आवश्यकता आहे. त्याचं कारण असं आहे की मनसेमध्ये धोरण सातत्य नाही. मी यापूर्वीही देखील अनेक वेळा म्हटलेलं आहे, अनेक माध्यमांनी यावरती भाष्य केलेलं आहे की मनसेमध्ये विशेषतः राज ठाकरेंकडे धोरण सातत्य नाही, कार्यकर्त्यांना एक ठराविक दिशा देण्याची पद्धत नाही किंवा एक सातत्य त्या राजकीय त्यांच्या भूमिकांमध्ये नाही आणि त्यामुळे मनसेला अपेक्षित यश मिळत नाहीये. मनसेची स्थापना 2009 साली झाली होती. त्यावेळेला त्यांचे 13 आमदार निवडून आलेले होते. आता महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये राज्यभरामध्ये मिळून त्यांचे 13 नगरसेवक निवडून आलेले आहेत. किती गंभीर परिस्थिती झालेली आहे. आज राज्याच्या विधानसभेमध्ये त्यांचा एकही आमदार नाही. गेल्या वेळेच्या विधानसभेमध्ये त्यांचा एक आमदार होता. मनसेनं आत्मपरीक्षण करण्याची खरंच आवश्यकता आहे. आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता अशासाठी आहे की दुसरं त्यांच्यासमोर MIM नावाचा एक पक्ष जो आहे तो उभा ठाकलेला आहे. त्यांनी राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये तब्बल 125 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. MIM हा पक्ष महाराष्ट्रातला नाही, तो राज्याच्या बाहेरचा आहे. म्हणजे मूळ त्याचा हैदराबादचा आहे. हैदराबादमधून म्हणजे आंध्र प्रदेश पूर्वीचा एकत्र, आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यातून तो महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. राज्यामध्ये तब्बल 33 जागा त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेत निवडून आणलेल्या आहेत आणि एकंदरीतच बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये, त्यामध्ये ठाणे आहे, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली आहे, नवी मुंबई आहे, या ठिकाणी भिवंडी आहे, या ठिकाणी त्यांनी आपले नगरसेवक निवडून आणलेले आहेत. MIM जर असं करू शकतो तर मनसे का करू शकत नाही? कारण मनसेनी जे धोरण सातत्य असायला पाहिजे ते ठेवलेलं